1 मे पासून महाराष्ट्रभर परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे। राज्यभर या निर्णयाचे स्वागत होत असताना काही ठिकाणी विरोधाचाही सूर उमटू लागलाय। येत्या 4 मे रोजी या निर्णयाविरोधात बंड पुकारण्याचा इशाराही देण्यात आलाय। मात्र भांडूपमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं आहे। मराठी सक्तीसाठी मनसे थेट रस्त्यावर उतरले। रिक्षा चालकांना मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर लावत मराठीचा संदेश तसेच रिक्षा चालकांना मराठीतच बोलण्याचा इशारा मनसेकडून दिला जातोय। रिक्षा चालकांनी कोणतं संपाचं हत्यार उचललेलं मला दिसत नाहीये। रिक्षा चालकांच्या नावाने काही राजकीय लोक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, आपला मतदारसंघ बांधत आहे। माझ्या भांडूपमधले दुबे माझ्या बाजूला आहेत, गुप्ता माझ्या बाजूला आहेत, मिश्रा माझ्या बाजूला आहेत, पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही मराठी बोलणार आणि आम्ही रिक्षा चालवणार, आम्ही कोणत्याही संपात सहभागी होणार नाही। गुप्ताजी बरोबर आहे? हो बरोबर आहे। मिश्राजी बरोबर आहे, दुबेजी बरोबर आहे। हे सर्व राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे। तुमचा लायसन महाराष्ट्राचा, तुमचं परमिट महाराष्ट्राचं, तुमची रिक्षा पासिंग महाराष्ट्राची आणि पॅसेंजर हे मराठीत माणसं असतात। मग तुम्हाला भाषा बोलण्यासाठी अडचण काय आहे? हे फक्त नाटकीपणा आहे, दुपट्टीपणा आहे। राजकीय पोळी भाजण्यासाठी बिचाऱ्या गरीब रिक्षावाल्यांना ही लोक टार्गेट करत आहेत, जेणेकरून कोणीतरी काहीतरी विरोध करावा आणि मीडिया बनवावी, काहीतरी राजकारण बनावं। हे जे राजकारण आहे ते खोडून काढण्यासाठी आम्ही प्रत्येक रिक्षावरती तावणार आहे, मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, जेणेकरून आमचा संपाला सोबत नाही, आम्ही संपाच्या विरोधात आहोत। आम्हाला आमचं पोट भरायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही। बरोबर आहे ना? तुम्हाला पोट भरायचं आहे ना? सगळ्यांना पोट भरायचं आहे, कोणतंही राजकारण करायचं नाही। जर आपण पाहिलं तर जिथे मनसे कार्यकर्ते स्वतः रिक्षांवर स्टिकर लावताना दिसतायत, मराठीच्या मुद्द्यावरची ही हालचाल आता रस्त्यावर उतरल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।